Equestrian competitions, first time in India, indoor horse riding competitions by Pune Municipal Corporation, Pune, held at SP College, टिळक रोड, पुणे. या कॉम्पिटिशनच्या बाबतीत पूर्वी हॉर्स रायडिंग केलेला शिकलेला एक चांगला रायडर, त्याच्यावर मी फोकस करतो. मित्रांनो, कविप्रविष्य यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. मित्रा नमस्कार. नमस्कार. तुझी थोडी ओळख सांगशील? मी अनिरुद्ध समीर मोहिरे. हां, थोडंसं जोरात. मी अनिरुद्ध समीर मोहिरे. ओके. मी लहानपणापासून जेव्हा 5 वर्षाचा होतो तेव्हापासून मी अश्वारोहण या खेळात आहे. ओके. मला लहानपणापासून घोड्यांची खूप आवड होती, म्हणून मला घरच्यांनी या स्पोर्टला इंट्रोड्यूस करून दिलं. ओके. आता मी 24 वर्षाचा आहे, म्हणून मला 19 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. वाह, क्या बात आहे. मी सगळे इव्हेंट्स आत्तापर्यंत खेळून झालेत. नॅशनल्स, स्टेट लेवल, रिजनल लेवल, वाह, मी सगळे कॉम्पिटिशन खेळून झाले. व्हेरी गुड. आत्ता जी ही कॉम्पिटिशन PMC आणि पुणे मेयर कप हे इंट्रोड्यूस केले, हे जे नवीन रायडर्स आहेत किंवा जे एक्सपिरियन्स रायडर्स आहेत त्यांच्यासाठी एवढी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे ही, की सगळ्या रायडर्सला एवढी मजा येणार हे खेळण्यात. कारण की हे खूप नेक्स्ट लेवल बनवले. तुम्ही बघू शकता, खूप बाहेरून घोडे आलेत सगळे चांगले चांगले. आणि तुम्ही नक्की, जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही ह्या विकेंडला एकदा या आणि घोडे बघा, आणि जे कॉम्पिटिशन चालू आहे ते एकदा नक्की तुम्ही येऊन बघा. ह्याच्यात खूप वेगवेगळे इव्हेंट्स असणार आहेत, जसं की शो जम्पिंग, ड्रेसाज, टेंट पिकिंग किंवा बाकी जिमखाना इव्हेंट्स जे असतात ते. टेंट पिकिंग, आता सामान्य माणसाला हे इव्हेंट माहीत नाहीत. थोडंसं टेंट पिकिंग एक्सप्लेन करा. टेंट पिकिंगमध्ये तुमच्याकडे घोडा आणि हातात भाला हे 2 गोष्टी असतात. आणि तुम्ही 100 मीटरचा ट्रॅक असतो. तुम्ही स्टार्ट केलं की मध्ये 80 मीटरला एक खाली पुठ्ठ्याचा हे ठेवलेला असतो, म्हणजे पुठ्ठा ठेवलेला असतो. ओके. हां, तुम्हाला स्पीडमध्ये येऊन, म्हणजे 10 सेकंदाच्या आत तो येऊन तो पुठ्ठा भाल्याने उचलायचा आहे आणि फिनिश लाईन क्रॉस करायची आहे. वा, येस. ही त्याची म्हणजे खूप अशाच पद्धतीने एक एक इव्हेंट तुम्ही एक्सप्लेन पण करा आणि त्याचं टायटल पण सांगा. नेक्स्ट इव्हेंट आहे जिमखाना इव्हेंट. जिमखानामध्ये मेनली सगळे छोट्या पोरांसाठी असतात. बॉल अँड बकेट झालं. बॉल अँड बकेटमध्ये आता तुम्ही जसं बघितलं की बॉल ठेवलेला असतो, तुम्हाला घोड्यावरून यायचं, हातात बॉल असतो तुम्हाला तुमचा बॉल तो बकेटमध्ये टाकायचा असतो आणि परत फिनिश लाईन क्रॉस करायची असते. त्याला टाइम लिमिट आहे? नाही, जो फास्टेस्ट करेल ते 1 2 3 असे येतात. ओके ओके. दुसरा इव्हेंट आहे बूट आणि हे. आता सेम बॉल अँड बकेट सारखं, बकेटच्या जागी फक्त गवत टाकलं असतं. तुमचं एक बूट त्याच्यात असतो आणि तुम्हाला ते शोधायचं असतं येऊन त्या गवतात, घोड्यावर बसूनच. हो, घोड्यावर बसून. क्या बात आहे. तिसरा इव्हेंट आहे हॅक्स. तो कसा उचलायचा बूट? तुम्ही खाली उतरायचं, खाली उतरून घोडा सोडून द्यायचा आणि बूट घ्यायचा आधी आणि बूट घालून पळायचं. अच्छा. लाईनला. तिसरा इव्हेंट आहे हॅक्स. हॅक्समध्ये हॅक्स हा मेनली डिसिप्लिन इव्हेंट आहे. ह्याच्यात जज असतो. जज सगळे तुमचे जे रायडर्स आहेत त्यांना एक एक करून जज करतो की कोण कसं रायडिंग करते, काय करते, कोणाची पोश्चर चांगलं आहे, कोणाचा घोडा चांगला चालतोय, त्या ह्याच्यावरती पॉईंट्स देऊन फर्स्ट, सेकंड, थर्ड हे ठरवलं जातं. ओके. तिसरा इव्हेंट आहे शो जम्पिंग. शो जम्पिंगमध्ये तुम्ही बघितलं असेल, हे ऑलिम्पिक लेवलचा गेम आहे. ह्याच्यात तुम्हाला म्हणजे ऑब्स्टिकल्स असतात. ते ऑब्स्टिकल तुम्हाला घोड्यावरती बसून ते पार करायचे आणि ते 10 ऑब्स्टिकल असतात एका कोर्समध्ये. असं तुम्हाला ते टायमिंगच्या आत आणि विदाऊट फॉल्ट तो तुम्हाला करायला लागतो. जर ते ऑब्स्टॅकल पडलं तर इट इज कॅल्क्युलेटेड ॲज पेनल्टी. ओके. तुम्हाला पेनल्टी लागते. छान. असे सगळे इव्हेंट्स आता चालू आहेत. दिग्विजय प्रतिष्ठानकडं तू जे 5व्या वर्षापासून ट्रेनिंग घेतलं, ते ट्रेनिंग साधारण किती वर्षात पूर्ण झालं? शिकणं हे कधीच पूर्ण होत नाही. तुम्ही जेवढं म्हणजे रायडिंग कराल तेवढं तुम्ही नवीन गोष्टी शिकाल. म्हणजे अजूनही मी असं सांगतो की जरी मी 19 वर्ष झालं रायडिंग करतोय तरी मला खूप शिकणं बाकी आहे. म्हणून मी अजून मला खूप शिकायचं आहे या गोष्टींमध्ये. आत्ता एक मी असं ऐकलंय की दिग्विजय प्रतिष्ठानतर्फे आपलं शिवचरित्राचा प्रसार म्हणून 25 किल्ल्यांना अश्वारोहण करत काही आपले रायडर लोक भेट देणार आहेत. त्या टीममध्ये तू आहेस का? मी आहे. मी व्हॉलेंटियर म्हणून असणार आहे तिथे. बरं. मी जो बॅक एंड टीम आहे त्याच्यात मी काम करेल नक्की. ओके. कारण की जे रायडर आहेत ते म्हणजे फार लहान वयाचे पण रायडर आहेत, काही खूप मोठे रायडर आहेत. मग त्यांना पण एक चान्स दिला पाहिजे, त्यांना पण एक्सपिरियन्स नवीन. माझं एकदा करून झालंय हे सगळं, म्हणून नवीन लोकांना. पूर्वी केलेलेच तू? मी एकदा केलं. किती किल्ल्यांना भेट दिली? तेव्हा आम्ही 5 किल्ल्यांना. त्यावेळेचा काही असा थरारक अनुभव काही सांगता येईल? तेव्हा मला आठवतंय पाऊस पडत होता. आम्ही किल्ल्यांवरती गेलो
आणि तेव्हा म्हणजे त्या पावसामुळे आम्हाला खूप अडचण होत होती, रात्र पण होत होती, पण तरी आम्ही रात्री तिकडे पोचलो आणि जी गोड झोप लागली त्याच्यानंतर वा. त्याला मजा आली. क्या बात आहे. वय काय होतं तेव्हा तुझं? तेव्हा माझं होतं 17. अच्छा, म्हणजे चांगला तू एन्जॉय केलेला आहेस. हो. एक चांगला स्पोर्ट्स म्हणून मी या स्पोर्ट्सकडे बघतो. मला असं म्हणायचं आहे की या स्पोर्ट्समध्ये एक तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं, तुमचं डेअरिंग वाढतं, तुमचा टफनेस वाढतो आणि तुमच्याकडं असलेली डिसिजन मेकिंग पॉवर, तुमची जी एक निर्णय क्षमता आहे ही कदाचित इतर स्पोर्ट्सपेक्षा इथं जास्त चांगली डेव्हलप होते. तुझं काय मत आहे? अगदी बरोबर आहे हे. बरोबर. ह्याच्याने खूप तुमचं कॉन्सन्ट्रेशन झालं किंवा फिजिकली मेंटली तुम्ही एवढे स्ट्रॉंग होता या गेममुळे, येस. म्हणजे कम्पेअर नाही कुठे. म्हणजे छोट्या 5 ते 7 वर्षाच्या विद्यार्थ्यांना आपण नक्कीच हे करा, हे शिका असं सांगू शकतो. हो हो. आणि घोड्यांसोबत जो ऐतिहासिक पण हे आहे रिलेशनशिप हो आपला, हो. तो पण खूप चांगला आहे. म्हणून सगळ्यांना थोडी तरी घोड्याबद्दल माहिती. आता तुम्हाला जसं माहिती आहे, हे शिवचरित्र हे शिवाजी महाराजांमुळे येस. आपल्याला म्हणजे त्यांनी त्या काळी